मित्रांनो, जवळपास आपले गावाकडच्या मुलांना नॉकनीचा पॉईंट माहीत नाही. नेमकं नॉकनी काय असते ह्याच्यामध्येच पोरं कन्फ्युजन आहे की गुडघ्याला गुडघा लागला म्हणजे नॉकनी नाही आहे. नॉकनीचा अर्थ असा आहे की तुमचे सायराइड फीचर बघितला का तुम्ही, ते लंगडे असं चालतंय ते नॉकनी आहे, पण ते जास्त प्रमाणात आहे. ज्याच्या गुडघ्यामध्ये कुठेतरी बेंड आहे त्याला आपण नॉकनी म्हणतो. ह्याच्या कुठं गुडघ्यात तुम्हाला बेंड वाटतंय का, मग हा नॉकनी पॉईंट हात नाही. फक्त ह्याचं काय माहिती आहे का, ह्याचे जे मांडे आहेत ह्याच्या मांड्यामध्ये ताकदच नाही आहे. मग ह्याच्या मांड्या काय झाल्या तर पूर्ण फॅट वाढलेला आहे ह्याच्या इथं. हा फॅट कमी करण्यासाठी त्याला एक्सरसाइज किंवा मग तुम्ही जे वर्कआउट करताय, जे तुम्ही स्क्वॉट मारताय, स्क्वॉट पण तुम्हाला परफेक्ट मारले तुम्ही, हे जर नीला जर मध्ये घेतलं तर काय होणार आहेत, तुमचे गुडघे मध्ये येणार आहेत. तुम्ही बाहेर जास्त घेतले तर बाहेर येणार आहेत. आपण दोन एक्सरसाइज करतो. आउटर साईड जाण्यासाठी आपण ही एक्सरसाइज करतो आणि एखाद्याचे आउटर साईड आहेत त्याला आपल्याला इनर साईड आणायचे, मध्ये आणायचे, तर मग आपण ही एक्सरसाइज करतो. याचे कारणच ते आहेत. आपल्याला ह्या कारणामुळे पुरं भीतेत. काही गरज नाही ह्याला भ्यायची. हे नॉकनीचा पॉईंट येऊ शकत नाही जास्त. तुम्हाला लगेच वाटतं हे पाय चिटकला म्हणजे नॉकनी आहे. नॉकनी नाही आहे. नॉकनी म्हणजे गुडघ्यामध्ये बेंड असणं, वाकडं असणं. काही जणांचे एल्बो पण बेंड असतात, असे एल्बो पूर्ण इथं लागतात. ज्या वेळेस तुम्ही ड्रिल करताय, तर तुमचा हा हँड पूर्ण प्लेन असायला पाहिजे ड्रिल करते वेळेस. तसंच तुम्ही ड्रिल करते वेळेस तुमचा पाय असा पडू लागल्यास ड्रिल होईल का, नाही. तो एकदम लेवलमध्ये यायला पाहिजे ह्या मुवमेंटमध्ये, समजलं. त्यामुळे ह्याला असं घाबरून जाऊ नका. मला विचारा, मी तुम्हाला सांगतो. आणि जरी असेल तरी घाबरायची गरज नाही आहे. त्याला दुरुस्त होऊ शकतं, समजलं. हे नॉकनी पॉईंट दुरुस्त होऊ शकतो, पण त्याला कमीत कमी 3 महिने वेळ द्यावा लागेल. लगेच हाड असे वाकविले फायबर सारखे नाहीच होणार, त्याला वेळ द्यावा लागतो. ओके, चला, जय हिंद.